आष्टा नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून विनय कांबळे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामाच्या जीवावर आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आष्टा नगर परिषदेच्या गत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालेल्या अल्पमतातील पराभवानंतर विनय कांबळे यांनी कोरोना काळातील प्रभावी कामगिरी, मराठा आरक्षणास पाठिंबा देत पदाचा राजीनामा, भाजी मंडईस छत्रपती शिवाजी महाराज नामफलक लावणे, महात्मा मागासवर्गीय पतसंस्थेची स्थापना आणि त्या माध्यमातून नागरिकांना अर्थसहाय्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भव्य कार्यक्रम, भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम, महिला सक्षमीकरणाबाबत केलेली कामे आणि इतर समाज उपयोगी कार्यक्रमांतर्गत त्यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे। नमस्कार, मी विनय कांबळे 3B मधून अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि काँग्रेस पक्षामार्फत एक अर्ज दाखल केलेला आहे। मी निवडणुकीला यासाठी उभा राहतोय की माझ्या प्रभागातील लोकांची ज्या काही समस्या आहेत त्या मला सोडवता याव्या आणि त्या समस्या मी सभागृहात गेल्याशिवाय सुटणार नाही। तसेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याच्या जागेकरिता आम्ही नगरपालिकेसमोर 2 दिवस उपोषण केले होते। त्यावेळी आम्हाला आष्टा नगरपालिकेने लेखी लिहून दिले की आम्ही जागा जे आंबेडकर मार्ग आहे त्या तेथील मोकळा भूखंड आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकरिता देतो असे आम्हाला लेखी आश्वासन आष्टा नगरपालिकेने दिलेले आहे। तसेच आपला स्टँडवरचा जो आंबेडकर मार्गला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती चबुतरा आम्ही प्रशासनाकडून वाद करून तो चबुतरा बांधून घेतला। तसेच काकासूस शिंदे मंडईकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली की सदरच्या जे रस्ते आहेत तिथे कमानी बांधून त्या कमानींना महापुरुषाची नावे द्यावी। तर त्या नगरपालिकेने त्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर आम्ही तिथं जी एक कमान तयार होती त्या कमानीला जबरदस्तीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण केले व तो बोर्ड त्या कमानीवरती बसवला। असे अनेक बरेच प्रश्न आहेत। ते प्रश्न आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून किंवा सभागृहात जाऊन सोडवावे लागतील। जागेचा आरक्षणाचा एक समाजाच्या जागेचा आरक्षणाचा एक मुद्दा आहे, तो सुद्धा मुद्दा आपल्याला सभागृहात गेल्याशिवाय सोडवता येणार नाही। सभागृहात प्रश्न मांडले तरच ते प्रश्न सुटले जातात। बाहेर आपण आंदोलन करून बाकीच्या सोयी करून घेऊ शकतो, पण सभागृहात गेल्यानंतर जो काही अधिकार मिळतो त्या अधिकारावर आपण प्रशासनाची भांडून आपली कामे करून घेतो। त्यासाठी मला सर्व मतदार बंधूंनी एक संधी द्यावी। जर मी त्या मतांचा तुम्ही दिलेल्या मतांचा कधी गैरवापर करणार नाही, चांगल्या कामासाठीच मी या मताचा वापर करेन आणि विविध शासकीय योजना ज्या शाळेतील मुलांना व प्रभागातील लोकांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन। प्रतिनिधी राहुल वाडकर, NTP न्यूज मराठी, सांगली।